सखी सावली काव्यांजली। काका काका मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे। तुम्ही आमच्यावर एवढा विश्वास ठेवलात, एवढ्या मान सन्मानानं स्वागत केलं, पण आम्ही फसवलंय तुम्हाला। आम्ही शिवाचे खरे बहीण आणि भाऊजी नाही आहोत। हो, नाटक करत होतो आम्ही। मी अंजली, मी एक छोटंसं दुकान चालवते। हे प्रीतम सोशल मीडियावर खूप मोठे स्टार आहेत, आणि शिवा दादा आमच्या दुकानात काम करतो। त्याचं जुईवर किती प्रेम आहे हे बघितल्यावर आम्ही हे नाटक करायचं ठरवलं। पण नाती विश्वासानं जोडली जातात तर खोटेपणानं नाही, हे मला नंतर जाणवलं। म्हणून मी तुम्हाला सगळं खरं सांगते। ही फसवणूक केल्याबद्दल प्लीज आम्हाला माफ करावं। पण आमच्या शिवा दादाला काही शिक्षा देऊ नका। आमचा शिवा दादा ना खरंच खूप प्रामाणिक आणि सच्चा आहे। त्याच्या रक्ताच्या नात्याचं कुणी नसलं ना तरी पण आमच्यासाठी तो त्याहून जास्त जवळचा आहे। प्लीज तुमच्या जुईचं लग्न शिवा दादाशी लावून द्या। आता प्रीतमचं पुढे काय याचं टेन्शन असणारच, म्हणून तुला इकडेच ये म्हणाले। आई, मावशी तुम्ही कधी आलात? हे काय आत्ताच येते। अगं आज विशू लवकर आलाय ना, तू तिकडे बिझी असशील म्हणून तुला हाक नाही मारली। बरं तू सांगितलंस का मंगळागौरचं त्याला? हो सांगितलं। आई, त्यांनी मंगळागौरीसाठी नथ घे म्हणून स्वतःहून पैसे दिलेत। हो का? अरे वा, नवऱ्याचं प्रेम वाढत चाललंय दिवसेंदिवस। अगं लाजली की। हो मग, अगं बाई आज तर आई राहू दे ना। बरं राहिलं नाही सांगत। आता ते पैसे दिलेत ना, त्याची बाजारात जाऊन नथ विकत घे आणि मंगळागौर दिवशी घाल, त्याची इच्छा पूर्ण कर। हो अगं आम्ही यावर्षी मंगळागौरीचं उद्यापन करणार आहोत। हो का? अगं अंजलीला सांगितलं की नाही? नाही अजून, सांगेन। हो पण नक्की बोलवून घ्या तिला। अहो म्हणजे काय, बोलवणारच। बरं तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी आणते। माझी आवडती। हो आलेच। मधुरा, यंदा काव्याच्या मंगळागौरीचं उद्यापन करायचे, पण पुढच्या वर्षी अंजलीची मंगळागौर आपल्याला तुझ्या घरी करायची आहे। ते लक्षात ठेव। या दोघी बहिणींना आपल्या घरच्या सुना म्हणून मंगळागौरीत खेळताना नाचताना अगदी डोळे भरून बघायचंय मला। हो ग ताई, मलाही बघायचंय। देव करो हा दिवस लवकर यावा। पण ते आपोआप होणार नाही। त्यासाठी काय करायचं हेच सांगण्यासाठी मी तुला बोलवून घेतलंय। ऐक, काय बोलताय तुम्ही? खेळ वाटला का तुम्हाला हा? तुम्ही खोटं बोलाल आणि आम्हाला फसवाल आणि तरी सुद्धा आम्ही तुम्हाला मुलगी देऊ? शक्य नाही, हे लग्न होणार नाही।
काका प्लीज, हे बघा आमचे इंटेन्शन्स खरंच खूप चांगले होते. तुम्ही लोकांना चांगले वागण्याचे सल्ले देता आणि चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करता. मी फक्त प्रेमाला सपोर्ट करत होतो. काका आणि तुम्ही हे सगळं सोडून द्या प्लीज. शिवादादा आणि जुही एकमेकांवर खरंच खूप प्रेम करतात. त्यांना सपोर्ट करा प्लीज, त्यांना समजून घ्या. तुम्हाला काय समजून घ्यायचं? निघा निघा. निघा म्हणतो ना. शिवा दादा सॉरी. अंजली, हे बघा तुम्हाला गिल्टी वाटणं ऑब्वियस आहे, पण तुम्ही जे काय केलं ते योग्य केलंय. शिवादादा, नात्यात विश्वास महत्वाचा असतो. थांबा. जुहीला आपुलकीची माणसं मिळावीत एवढीच इच्छा होती. भरलेल्या घरात तिचं लग्न करून द्यायचं होतं. तिला तसं एखादं स्थळ मिळेल सुद्धा, पण तुमच्यासारखी माणसं मिळतीलच असं नाही. तुमचं रक्ताचं नातं नसलं तरी शिवा तुमच्यासाठी सख्याहून जवळचं आहे हे जाणवलं. त्याच्या लग्नासाठी तुम्ही किती धडपड केली, स्वतःहून सगळं कबूल केलं. तुमच्यासारखी प्रामाणिक माणसं शोधूनही सापडणार नाही. आम्ही विश्वासानं आनंदानं आमच्या लेकीचा हात तुमच्या हातात देतो. हा तुमच्या खरेपणाचा आणि चांगुलपणाचा विजय. लाडूला दाखवते. शिवादादाच्या तर तुम्ही बहीण आहातच, आता माझी फक्त बायको बनायचं. हा काय बोल. लाडू, मी तुला काहीतरी दाखवायला फोन केलाय. ते बघितल्यानंतर तुला आनंद होईल आणि आश्चर्यही वाटेल. असं काय दाखवायचंय ग तुला? थांब दाखवते. हे बघ. किती सुंदर नथ आहे ही. थांब घालून दाखवते तुला. कशी आहे? वा, मस्त आहे गात काही. मलाही खूप आवडली. आता सांग बघू, ही नथ माझ्यासाठी कुणी घेतली आहे ते? तुझ्यासाठी घेतलीये म्हणजे नक्कीच मीनाक्षी काकूने घेतली असणार. मग काकांनी? नाही लाडू, आता शेवटचा चान्स हा. आता बरोबर उत्तर दे. मग तू स्वतःसाठी तर काही घेत नाहीस ना? मग लाडू, अगं ही नथ तुझ्या भाऊजींनी मला घेऊन दिली आहे. काय? तू नक्की खरं बोलतेस ना काही? हो. अगं माझ्या मंगळागौरीचं उद्यापन आहे ना, त्यासाठी त्यांनी स्वतः मला पैसे दिले आणि म्हणाले की तुझ्यासाठी छान नथ घे म्हणून. वा वा, मस्त हा. आणि तुलाही यायचंय हा. मी मगाशी आईला फोन केला होता हे सगळं सांगायला, तुलाही केला होता, पण तू फोन उचललासच नाहीस. कुठे अडकली होतीस? शालू, पाणी पी, पाणी पी, पाणी पी. हळू हळू हळू. लाडू, अगं कुठे हरवली आहेस? लाडू, काय झालं काही? घ्या. मलाच विचारतो काय झालं म्हणून. अगं तुला काय झालं ते सांग आधी.
वेगळेच वागतेस आज. हसतीयस काय, लाजतीयस काय? काही विशेष घडलंय का आज? काय नाही ग ते बरं अक्काई, माझ्या फोनची बॅटरी डाऊन होते, आपण नंतर बोलूया. अगं आज काय चाललंय माझं? असं का होतंय मला? मध्येच कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय, हसू येतंय, काहीच सुचत नाही. काय झालं नक्की मग? अशोक काय गे हे वारं उलट कसं वाहत आहे? बघा आपण प्रीतमला मेसेज केला, तो मेसेज प्रीतमने वाचल्यानंतर तो चिडेल की तोंड पाडून घरी येईल असं वाटलं होतं. ही तर चांगली लाजते हसते, काहीतरी गडबड आहे, जाणून घ्यायला हवा. आशू आई तिच्या मोबाईलवरूनच प्रीतमला मेसेज केला होता, पण त्याचा काही उपयोग झाल्यासारखं वाटत नाहीये मला. नक्की काय झालं असेल? प्रीतमला मेसेज मिळालाच नाही की मिळाला आणि हिनं पुन्हा गुंडाळलं त्यांना? नाही नाही, असं होऊन नाही चालणार अशोक. तर मलाच काहीतरी करावं लागणार आहे. तिच्या मार्गात पुन्हा अडथळा आणायलाच हवा. ते तर मी करेनच ग. पूर्णपणे बदला घेतल्याशिवाय मी थांबणार नाही. विशू, तुझी बायको किती साधी भोळी आणि मूर्ख आहे रे. म्हणजे खरंच तू तिला एक नथ दिली आणि तू एवढी खुश झाली? प्रचंड खुश. तुला माहितीये, मी जेव्हा तिच्या हातात पैसे दिले तेव्हा तिचा चेहरा ना बघण्यासारखा होता. अगं मला खूप खूप हसू येत होतं. कसं बसं मी कंट्रोल केलंय. तुला तर बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळाला पाहिजे. तुझ्या त्या अनरोमॅन्टिक काकूबाई काव्याशी असं गोड गोड बोलायचं, हसून बोलायचं, प्रेम असल्याचं दाखवायचं. हो माय गॉड, सो इरिटेटिंग. खरंच श्रेष्ठा, खूप जीवावर येतं ग. खरंच खूप जीवावर येतं. पण निभावतोय कसं कसं. मला तर ना टेन्शन आहे. ती जेव्हा नथ घालेल तेव्हा तिचं खोटं कौतुक करावं लागणार आहे मला. ही नथ तुला शोभून दिसते असं काहीतरी म्हणावं लागणार आहे. तेव्हा काय करणार आहे मी कोणास ठाऊक. बाय द वे, ती नथ कशासाठी आहेस म्हणालास? मंगळागौर ना? करेक्ट. एक्झॅक्टली काय असतं ते? अगं ती एक पूजा असते. श्रावणातल्या मंगळवारी प्रत्येक बायको तिच्या नवऱ्यासाठी करते. त्याच्या सुखी आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी असंच काहीतरी असतं. सगळ्या बायका एकत्र येऊन खेळ खेळतात, नाचतात, सेलिब्रेट करतात. काव्याचं काहीतरी उद्यापन राहिलं होतं म्हणूनच आत्ता ती करते. चांगलंय चांगलंय, छान होऊ दे तिची मंगळागौर. जी ही मंगळागौर स्पेशल असणार. असं काहीतरी घडेल की ही मंगळागौर तिच्या कायम लक्षात राहील. श्रेष्ठा, नक्की काय करणार आहेस तू? काव्या, हाय, झालं की नाही अजून? हे काय तोरण लावलं? आता मंगळागौरसाठी छान तयार हो. हं? गुरुजी येतच असतील. हो जा जा, आवर पटकन. हो, आवर. हो. अशी कुणी ऐकलं नाही. काकूने ऐकलं असतं तर? पण मला असं का होतंय? अहो, ही सजावटीची कामं तुम्ही नका करू. अहो, तुम्हाला दगदग होईल. मी आहे, काव्या करते कामं, मुलं करणार आहेत ही सजावट. आणि ऐका, आम्ही आता पूजेच्या ठिकाणी असू तेव्हा आज जाऊन लाडू बिडू खात बसू नका. जशी आज्ञा राणी सरकार. आणि हो, मुलांची काळजी करू नका. मी आहे त्यांच्याकडे लक्ष द्या.
अगं उद्या परीक्षा आहे मुलांची, त्यांना अभ्यास करू द्या आणि त्या मंगळागौरीच्या कार्यक्रमात त्यांना घेऊ नका. बरं, ओके? बरं, बरं. झालं? झालं तुला काय झालं? नाही काही नाही. थँक्यू. मी निघतो. आणि हो, तुमची मंगळागौर छान सेलिब्रेट करा, एन्जॉय करा. अहो थांबा ना, एक गोष्ट राहिली आहे. काय? अगं ठीक आहे ठीक आहे, ओके. आशीर्वाद द्या ना. आशीर्वाद, ओके. सुखी राहा. माझं सुख खरं तर तुमच्या बरोबरच आहे. तुम्ही सुखी असलात ना तर मी पण सुखी राहीन. तुझ्याबरोबर मी सुखी असू शकत नाही. माझं सुख म्हणजे फक्त श्रेष्ठ.